Everybody? Good morning, sir. How are you? I am fine, sir. Very fine. Yes, sir. I am also very fine. That means teenagers prayer means काय होईल? किशोरावयीन मुलींची अथवा मुलाची प्रार्थना. तर today we are going to study about this poem teenagers prayer from the textbook of 10th class. Okay? There are so many things in our life. And actually whenever we are in teenage year, जेव्हा आपण किशोरावयीन अवस्थेमध्ये असतो तर तेव्हा आपण रोज घरी प्रार्थना करत असतो आणि जर करत नसलो तर आपण करायला पाहिजे. इन दिस पोएम अ टीनेजर एक्सप्रेस हरसेल्फ हाऊ टू मेक डिसिजन इन हर लाईफ अँड हाऊ टू बी सक्सेसफुल इन हर लाईफ. तर अशा पद्धतीनं आयुष्यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला यशस्वी होता येईल तर त्याबद्दल या कवितेमध्ये जे मोर्स यांनी हे सांगितलेलं आहे. तर ॲट ऑल फर्स्ट आय वुड लाईक टू रीड द पोएम. Each day brings new beginning, decision I must make. I am the only one to choose the road that I will take. I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right, bring out the best in me. Help, Lord, to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. तर अशा पद्धतीनं कवी जे मोर्स यांनी टीनेजर्स प्रेयरमध्ये एका किशोरावयीन मुलीची इथं प्रार्थना सांगितलेली आहे. काय भावना असतात त्या व्यक्त केलेल्या आहेत. तर या कवितेमध्ये आपण पाहणार आहोत चित्र. आपल्या टेक्स्टबुकमध्ये चित्र काय दिलं आहे? एक टीनेजरचं दिलेलं आहे ना. तर कवीला या एका मुलीच्या काय भावना आहेत तर तेच कवीनं इथं व्यक्त केलेले आहेत. तर बघून घेऊया. आय वुड लाईक टू रीड द फर्स्ट स्टँजा. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग, डिसिजन आय मस्ट मेक. तर यामध्ये आपण ब्रिंगचा अर्थ काय? फेच. ब्रिंगचा अर्थ काय? फेच. ब्रिंग म्हणजे आणणे, फेच म्हणजे आणणे. तर आपण डिफिकल्ट वर्ड्स बघूया. डिफिकल्ट वर्ड्स. डिफिकल्ट वर्ड्स. फेच म्हणजे ब्रिंग है ना. ब्रिंग, BRING. ब्रिंग म्हणजे आणणे, फेच. तर ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग. प्रत्येक दिवस एक नवी सुरुवात घेऊन येत असतो. तर इथे एक प्रश्न तयार होईल की व्हॉट डज न्यू डे फेच? न्यू बिगिनिंग. प्रत्येक दिवस काय घेऊन येतो तर एक नवी सुरुवात घेऊन येत असतो. जसं आपण अनेकदा पाहतो आहे की आपण आपलं कार्य पुढे ढकलून देत असतो आणि असा विचार करतो की आजचा दिवस काय बरोबर नाही आहे, परंतु प्रत्येक दिवस एक नवी सुरुवात घेऊन येत असतो जर आपण निश्चय केला तर. असं कधीच विचार करायचं नाही की आज चांगला दिवस नाही किंवा आजचं जो काम आहे आपण उद्या करू, असं अजिबात विचार करायचं नाही. कोणतंच काम करायचं असेल तर प्रत्येक दिवस हा शुभ असतो आणि प्रत्येक दिवस एक नवी सुरुवात करण्यासाठी योग्य असतो, असं कवी जे मोर्स या कवितेमध्ये आपल्याला सांगत आहेत. तर ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग म्हणजे प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी एक नवी सुरुवात घेऊन येत असतो. डिसिजन आय मस्ट मेक. डिसिजन म्हणजे निर्णय. मला संकल्प घ्यायला पाहिजे, मला निर्णय घ्यायला पाहिजे. आय मस्ट मेक म्हणजे मला निर्णय घ्यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर म्हटलं आहे की आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. मला माझ्या आयुष्यामध्ये जो मार्ग स्वीकार करायचा आहे तर तो मार्ग निवडण्यासाठी मीच स्वतः त्यासाठी जबाबदार आहे, दुसरा कोणीही जबाबदार नाही. म्हणजे कवीला इथं म्हणायचं आहे की येणारा प्रत्येक दिवस काही ना काही नवी सुरुवात घेऊन येत असतो आणि प्रत्येक दिवशी मी जे काही करीन तर त्या सगळ्या गोष्टींचे निर्णय मलाच घ्यायचे आहेत. माझ्यासमोर अनेक पर्याय. कवी सांगत आहे की एक टीनेजरच्या दृष्टिकोनातून की माझ्यासमोर अनेक पर्याय आहेत, त्यापैकी कोणता पर्याय निवडायचा, कोणता आयुष्यामध्ये मार्ग निवडायचा ते मलाच ठरवायचे आहे. अशा पद्धतीनं या पहिल्या स्टँजाचा अर्थ आहे. देर आर डिफरंट पाथ्स लाईंग बिफोर मी. माझ्यासमोर अनेक मार्ग आहेत, बट विच ऑप्शन, विच अल्टरनेटिव्ह इज मोस्ट सुटेबल फॉर मी दॅट आय हॅव टू डिसाईड. कोणता पर्याय माझ्यासाठी योग्य ठरणार आहे तर ते मलाच ठरवायचं आहे, असं या पहिल्या स्टँजाचा अर्थ आहे. याच्यामध्ये एक प्रश्न आपण बघितला आहे की व्हॉट डज ईच डे फेच. प्रत्येक दिवस काय घेऊन येत असतो? तर या कवितेच्या पहिल्याच लाईनमधून आहे न्यू बिगिनिंग म्हणजे नवी सुरुवात घेऊन येत असतो. तर अशा पद्धतीनं हा पहिला स्टँजा झाला आहे. त्याच्यामध्ये
पहिली लाईन आहे ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग. तर याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रेशन आहे. बिगिन आणि ब्रिंग दोन्हीची सुरुवात बीने झालेली आहे म्हणून फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रेशन आहे. आता लेट्स सी द सेकंड स्टँजा. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस ऑर ट्रॅव्हल ऑन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. तर कवी काय म्हणत आहे की आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मी निवडलेला मार्ग मला उत्तुंग शिखराकडे घेऊन जाईल किंवा जीवनाच्या अंधकारमय मार्गामध्येही घेऊन जाईल. जर आपण योग्य पद्धतीने जर मार्ग निवडला, आपल्या जीवनामध्ये जो पर्याय आहे, जो मार्ग आहे तो जर आपण काळजीपूर्वक निवडला तर तो मार्ग आपल्याला कशाकडे नेऊन जाईल? यशाच्या उत्तुंग शिखराकडे घेऊन जाईल. यशाच्या उत्तुंग शिखराकडे घेऊन जाईल. अन्यथा आपल्याला अंधकारमय मार्गावरही घेऊन जाईल जिथे आपल्याला डिस्ट्रेस मिळेल. डिस्ट्रेस म्हणजे दुःख, यातना, नैराश्य, तणाव या सगळ्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये मिळू शकतील. आणि म्हणून कवी म्हणत आहे की मला काळजीपूर्वक मार्ग निवडायचा आहे कारण की रॉंग डिसिजन मे लीड मी, रॉंग डिसिजन मे रुइन माय लाईफ. जर आपण निर्णय चुकीचा घेतला तर आपलं संपूर्ण आयुष्य काय होऊन जाईल? रुईन होऊन जाईल. रुईन, रुईन म्हणजे नष्ट होऊन जाईल. RUIN, रुईन म्हणजे नष्ट होऊन जाईल. नष्ट होऊन जाईल. आपलं पूर्ण जी जीवन आहे ते नष्ट होऊन जाईल असं कवी इथं सांगत आहे. तर द स्पीकर इन द पोएम इज आस्किंग गॉड टू गिव्ह हिम पॉवर टू चूज द right path, to give him power to choose the right path that will lead him to success. त्याला यशाच्या मार्गाकडे घेऊन जाईल अशासाठी ईश्वराला शक्ती दे असं कवी म्हणत आहे. पुढे म्हणत आहे की पुढच्या स्टँजामध्ये म्हणत आहे की प्लीज ओपन अप माय डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हे ईश्वरा माझे तू डोळे उघड जेणेकरून आय कॅन सी क्लिअरली, जेणेकरून मी स्पष्टपणे पाहू शकेन. तर कवी या कडव्यामध्ये काय म्हणत आहे की टू ओपन अप मायस टू सो दॅट आय कॅन सी क्लिअरली. माझे डोळे उघड जेणेकरून मी सगळं काय पाहू शकेन? क्लिअरली पाहू शकेन. तर इथं एक प्रश्न आपण करू शकतो की व्हॉट डज पोएट प्रे टू गॉड. या कडव्यामध्ये कवी कशाची प्रे करतो आहे? टू ओपन अप हिज आईज. त्याचे डोळे उघडण्याची प्रार्थना करतो आहे कवी. आणि हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. आणि हे ईश्वरा तू मला हेल्प कर, तू मला मदत कर, तू मला सहाय्य कर. व्हॉट इज राईट, जे काही योग्य आहे, जे काही न्यायी आहे तर ते योग्य पद्धतीनं निवडण्यासाठी हे ईश्वरा तू मला मदत कर. अँड ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, म्हणजे माझ्यामध्ये जे काही सर्वोत्तम आहे, जे चांगलं गुण आहे, जे सद्गुण आहे तर त्या सद्गुणाला व्यक्त करण्यासाठी, त्याला प्रगट करण्यासाठी किंवा सद्गुणाच्या मार्गावर चालण्यासाठी हे ईश्वरा तू मला शक्ती दे. अशा पद्धतीने या तिसऱ्या कडव्यामध्ये ईश्वराला तो टीनेजर प्रार्थना करत आहे. तर याच्यावर आधारित आपण प्रश्न घेऊ शकतो की हू प्रेज टू गॉड टू ओपन हिज आईज? टीनेजर. हू प्रेज टू गॉड? टीनेजर प्रेज टू गॉड. दुसरा प्रश्न आला की व्हॉट डज द टीनेजर प्रे टू गॉड? टू ओपन अप हिज आईज. डोळे उघडण्यासाठी विनंती करतो आहे. हां, तर त्यानंतर नेक्स्ट स्टँजा हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट ब्रिंग आउट द बेस्ट इन. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. हे ईश्वरा तू मला मदत कर. कशासाठी? व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे. जेव्हा माझ्या मार्गामध्ये मोह येईल तर त्या मोहाला नाही म्हणण्यासाठी हे ईश्वरा तू मला बळ दे, शक्ती दे. आणि तर इन दिस स्टँजा पोएट प्रे टू गॉड टू कीप अवे फ्रॉम द इविल थिंग्स, फ्रॉम द टेम्पटेशन. टेम्पटेशनचा अर्थ काय? मोह. मोह म्हणजे इविल थिंग्स. पोएट प्रेज टू गॉड टू कीप अवे हिमसेल्फ फ्रॉम द इविल थिंग्स, म्हणजे वाईट गोष्टीपासून हे ईश्वरा तू मला दूर ठेव असं या कवितेमध्ये प्रार्थना करत आहे. आता इथं एक अजून प्रश्न तयार होईल की व्हॉट डज पोएट प्रे टू गॉड? एनीबडी ऑफ यू? मागून व्हॉट डज पोएट प्रे टू गॉड? यस माधवी. Poet pray to God to say no when temptation. हां, यस, टू से नो टू टेम्पटेशन, म्हणजे मोहाला नाही म्हणण्यासाठी हे ईश्वरा तू मला शक्ती दे. किंवा सिट डाऊन. अजून दुसऱ्या वाक्यामध्ये आपण काय म्हणू शकतो? टू कीप अवे फ्रॉम द इविल थिंग्स. व्हॉट डज द पोएट प्रे टू गॉड? पोएट प्रे टू गॉड टू कीप अवे फ्रॉम द इविल थिंग्स. तर इथं पुन्हा प्रश्न आला की व्हॉट डज पोएट प्रे टू गॉड? तर आपल्याला उत्तर देता यायला पाहिजे टू कीप अवे. कीप अवे म्हणजे पासून दूर असणे,
फ्रॉम द इविल थिंग्स, म्हणजे वाईट गोष्टीपासून हे ईश्वरा मला दूर ठेव. तर प्रश्न आला की व्हॉट डज पोएट वॉन्ट टू से इन दिस स्टँजा. तर आपण म्हणू शकतो, काय म्हणू शकतो उत्तरामध्ये? टू कीप अवे फ्रॉम द. हां, यस, एनीबडी फ्रॉम द बॅक साईड, कोणी उत्तर द्या. यस, keep away from evil things. टू कीप अवे फ्रॉम द इविल थिंग्स. अंडरस्टँड. आता सोपा प्रश्न एकदम. हू वॉन्ट टू से टू कीप अवे फ्रॉम द इविल थिंग्स? यस यस, यू. टीनेजर वॉन्ट टू से टू कीप अवे फ्रॉम द. पुढे म्हणत आहे की दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इज डे. मी आपल्या स्वतःच्या शरीराला क्लीन ठेवेन आणि फिट ठेवेन, म्हणजे निरोगी ठेवेन आणि स्वच्छ ठेवेन, निर्मळ ठेवेन. अँड फॉर इच डे, प्रत्येक दिवशी मी आपल्या शरीराला निरोगी ठेवेन, सशक्त ठेवेन आणि स्वच्छ ठेवेन, असं कवी ईश्वराला प्रार्थना करत आहे. तर इथं अजून एक प्रश्न तयार झाला की व्हॉट डिड ही से इन दिस स्टँजा. व्हॉट डिड द टीनेजर से इन दिस स्टँजा? He is saying that he will keep his body and fit for life. हां, द टीनेजर वॉन्ट टू से ही वॉन्ट टू कीप हिज बॉडी नीट अँड क्लीन एव्हरी डे. प्रत्येक दिवशी तो आपल्या शरीराला निर्मळ ठेवेल, क्लीन ठेवेल, निरोगी ठेवेल असं तो म्हणत आहे. तर इन दिस वे वी हॅव स्टडीड दिस स्टँजा. आता लास्ट स्टँजा ऑफ दिस पोएम. व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, जेव्हा माझ्या किशोरावयीन वय हे संपलेले असेल. व्हेन आय वुड फिनिश माय टीनेज इयर्स, जेव्हा मी आपलं टीनेज इयर्स हे फिनिश केलं असेल. व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, जेव्हा माझे हे टीनेज इयर्स ओव्हर म्हणजे पूर्ण झालेले असतील, तेव्हा आय नो दॅट आय विल सी. तर केव्हा कवीला केव्हा, तर ते टीनेज इयर जेव्हा संपलेले असेल तेव्हा काय म्हणतो तो की आय नो दॅट आय विल सी. आय नो दॅट आय विल सी म्हणजे मला माहीत आहे की मला याची जाणीव असेल, मला माहीत असेल की दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. म्हणजे मी लाईफ इज लिव्ड म्हणजे जीवन चांगल्यानं जगलेलो आहे, कोणत्याही दुर्गुणापासून मुक्त असं मी जीवन जगलो आहे. आणि लास्ट म्हणत आहे विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी मीन्स अंडर द गायडन्स ऑफ द ऑलमायटी गॉड. म्हणजे सर्वशक्तिमान ईश्वराच्या सानिध्यामध्ये माझं जीवन हे फार चांगलं गेलं. आणि हे जर किशोरावयीन वय संपल्यानंतर त्याला या गोष्टीचं समाधान असेल की ईश्वराच्या सानिध्यामध्ये आपण आपले किशोरावयीन वय चांगल्या पद्धतीनं घालवलं आहे, तर याचं त्याला समाधान असेल. तर इन दिस वे पोएट वॉन्ट्स टू टेल अस टू बी अवेअर फ्रॉम ऑल इविल थिंग्स अँड लिव्ह गुड लाईफ अंडर द गायडन्स ऑफ ऑलमायटी गॉड. वी शूड लिव्ह द मिनिंगफुल लाईफ. आपण अगदी सार्थक जीवन जगलं पाहिजे असं कवी इथं सांगत आहे. म्हणजे टीनेजरच्या दृष्टिकोनातून कवी जे मोर्स यांनी आपल्याला या कवितेमध्ये बरंच काही सांगितलेलं आहे. तर इन दिस वे वी हॅव स्टडीड बट नंबर फर्स्ट व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम. हां, यस स्वाती. 13 to 19 is the age group of the teenager. Okay. Then what decision does the speaker have to take? कवीला कोणते निर्णय घ्यायचे आहेत? Anybody? Yes. हां. Choosing the right path or choosing the right path of life. याच्यामध्ये आपण आन्सर कसं देऊ शकतो की व्हॉट डिसिजन. कॅन यू आन्सर प्रॉपरली? Yes, sir. हां, यस, स्टँड अप. Poet wants to decide that he is the only one to choose the right path. दॅट लीड्स टू सक्सेस. है ना? Leads to success. म्हणजे राईट पाथ, योग्य मार्ग तो निवडू इच्छितो. कोणता मार्ग निवडू इच्छितो? तर योग्य मार्ग निवडू इच्छितो, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की दॅट लीड्स टू सक्सेस, यशाकडे जाणारा योग्य मार्ग निवडू इच्छितो. ठीक आहे. सर वन्स अगेन व्हॉट डिसिजन, कोणता निर्णय. तर आपल्याला काय सांगायचं आहे? द राईट डिसिजन. राईट डिसिजन म्हणजे योग्य डिसिजन. दॅट लीड्स टू सक्सेस, जो कशाकडे जाणार आहे? यशाच्या उत्तुंग शिखराकडे जाणार आहे. ठीक आहे. The speaker have to choose the right decision that leads to great success. Yes, correct answer. It is poet want to choose the right decision that leads to Great success. great success. Okay. Do you understand the meaning of the question and can you answer the question if the same question is given in your examination? Yes, sir. पक्का? Yes, sir. तर दुसरं what does each day fetch? हां, anybody from here? Yes, जागृत. हां, yes, you. New beginning.
न्यू बिगिनिंग. नाव नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन? टेमरे. Just say no. हां, येस, जस्ट से नो. फक्त नाही म्हणायचं आहे, है ना. तर हा एक उत्तर. वेगळ्या आपल्या शब्दात जर उत्तर द्यायचं आहे तर कसं देऊ शकता तुम्ही? एनीबडी ऑफ यू? त्यांनी कशा पद्धतीनं रिॲक्ट करायला पाहिजे? तर वी शुड कीप अवे फ्रॉम द वी शुड कीप अवे फ्रॉम द टेम्पटेशन. टेम्पटेशन म्हणा किंवा इविल थिंग्स. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी इन हिमसेल्फ ॲट द एंड ऑफ हिज टीन? Life is life, its very best, with you walking next to गॉड. नेक्स्ट टू गॉड करतो. कवी इच्छा करतो की जीवनाच्या अखेरीस ईश्वराच्या सानिध्यामध्ये फार चांगलं जीवन जगलेलं आहे आणि कोणत्याही दुर्गुणापासून मुक्त असं जीवन जगलेलं आहे आणि त्यांनी सार्थक जीवन जगलेलं आहे असं कवी विश करतो, म्हणजे इच्छा करतो. वन्स अगेन आय वुड लाईक टू रिपीट द सेम क्वेश्चन अँड सेम आन्सर. पोएट विश टू सी दॅट ही हॅड लिव्ड व्हेरी गुड लाईफ अंडर द ब्लेसिंग ऑफ ऑल मायटी गॉड. ही लिव्ड व्हेरी मिनिंगफुल लाईफ. अंडरस्टँड? तर त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे की हुज कंपनी डज द पोएट विश? हां, एनीबडी? येस. The poet wishes the company of God in the walk of life. काय आलं तर कसं देता येईल? बिकॉज Because the poet wishes the company of God in the walk of life. येस, श्रीराम. गॉड म्हणजे सर्वशक्तिमान प्रभूच्या सानिध्यामध्ये त्यांनी फार उत्तम जीवन जगलं आहे. तर म्हणून ईश्वराच्या सानिध्यामध्ये कवी आपलं जीवन जगू इच्छितो. ईश्वराच्या सानिध्यामध्ये कवी का जीवन जगू इच्छितो? कारण की बिकॉज ही लिव्ड द गुड लाईफ अंडर द ब्लेसिंग ऑफ ऑलमायटी गॉड. ईश्वराच्या सानिध्यामध्येच तो चांगलं जीवन जगू शकतो याची त्याला पूर्णतः खात्री आहे आणि म्हणून तो ईश्वराच्या सानिध्यामध्ये आपलं जीवन जगू इच्छितो. ठीक आहे. तर इन दिस वे वी हॅव फिनिश दिस पोएम. कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज. तर व्हेनेवर देर इज टेम्पटेशन, व्हेनेवर देर विल बी टेम्पटेशन. जेव्हा जेव्हा तिथं टेम्पटेशन येईल म्हणजे मोह येईल म्हणजे इविल थिंग्स येतील तर तेव्हा तेव्हा तो आपल्या शरीराला आपल्या स्वतःला या सगळ्या गोष्टीपासून मुक्त ठेवू. इन दिस वे वी हॅव फिनिश दिस पोएम. वी शॅल मीट अगेन इन द नेक्स्ट पिरियड. टिल देन गुड बाय ऑल माय डिअर स्टुडंट. हॅव अ नाईस डे.